बातमीकडे वळूया। ठाण्यामध्ये कोरोनामुळे एका 21 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला। या तरुणाला मधुमेहाच्या त्रासामुळे कळवा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये उपचाराकरता दाखल केलं गेलेलं होतं। ठाणे पालिका क्षेत्रात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढल्याचं चित्र आहे। ठाणे पालिका क्षेत्रात गेल्या 3 दिवसांमध्ये कोरोनाचे 10 रुग्ण आढळले। त्या रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत। महत्त्वाची बातमी आहे, 21 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झालाय। कोरोनानं मधुमेहाच्या त्रासामुळे त्याला रुग्णालयात दाखल केलं होतं। तिथे त्याच्यावर उपचार सुरू होते। ठाणे पालिका क्षेत्रात गेल्या 3 दिवसांमध्ये कोरोनाचे 10 रुग्ण आढळलेले आहेत। या रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं होती, त्यांच्यावर घरीच उपचार झाले। पण या 21 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झालेला आहे। अशा प्रकारची बातमी आली की घाबरायला होतं सर्वसामान्यांना। त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन सगळ्याच म्हणजे आरोग्य विभागाने सुद्धा केलं आणि सगळ्याच महापालिकांनी सुद्धा केलेलं आहे। मधुमेहाच्या त्रासामुळे कळवा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते, पण त्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि त्याची टेस्ट केल्यावर कळलं की त्याला कोरोना देखील होता। ठाण्याविषयी जर बोलायचं झालं तर 3 दिवसांमध्ये कोरोनाचे 10 रुग्ण ठाण्यात आढळलेले आहेत, पण त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात आले। जेव्हा या कोरोनाविषयीच्या बातम्या यायला लागल्या की पुन्हा एकदा कोरोना सक्रिय झालाय, कोरोनाचा नवा विषाणू आलाय, तेव्हा त्याच्या टेस्ट सुद्धा झालेल्या होत्या आणि तो कोरोना इतका जीवघेणा नाही अशी सुद्धा बातमी समोर आलेली होती। पण तरी देखील कोरोनामुळे काही रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या सुद्धा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमधून आणि राज्यांमधून येत आहेत। त्याचं प्रमाण जरी खूप नसलं तरी सुद्धा काही काळजी घ्यायला पाहिजे, हे मात्र समजून घेणं नितांत गरजेचं आहे। जे रुग्णालयाचे डीन पल्लवी सापळे मॅडम आपल्याबरोबर आहेत। डॉक्टर पल्लवी, या आधी सुद्धा कोरोना संदर्भात अनेकदा न्यूज 18 लोकमतवर आपण मार्गदर्शन केलेलं आहे। 21 वर्षाचा हा तरुण होता ठाण्यातला, ज्याला मधुमेह सुद्धा झालेला होता। कळवा रुग्णालयात तो दाखल होता, पण त्याचा मृत्यू झालाय, कोरोनानं मृत्यू झालाय असं कळतंय। तुम्ही काय सांगाल? कोरोना कधी जाणारच नव्हता आणि आता गेल्या 2 आठवड्यात केसेस वाढले आहेत। केसेस वाढत म्हणजे कमी होत होत्या। सांगायचं झालं तर आपल्याबरोबर होत्या पल्लवी मॅडम, त्या पुन्हा कदाचित आपल्याबरोबर जोडल्या जातील कारण त्यांचा सलग आवाज आपल्यापर्यंत येत नव्हता। डॉक्टर पल्लवी सापळे या जे रुग्णालयाच्या डीन आहेत। जेव्हा कोरोनाची पहिली दुसरी लाट आली तेव्हा देखील त्या न्यूज 18 लोकमतवर रोज सातत्यानं संवाद